पदों को है मेरा दंडोत प्रेम से, यही प्रेम रहे स्थायी, कृपा दृष्टी वही मिले. परम आदरणीय सज्जनवृंद, व्यासपीठावर असलेले देशपांडे सर, भावे सर आणि माझी मैत्रीण आणि इथे तुमच्यासमोर जान्हवीताई उपस्थित आहेत. सगळ्यांना नमस्कार करते. इथे उपस्थित योगविद्या गुरुकुलचे शिक्षक, अनेक शिक्षकांचा आत्ता सत्कार झाला, वेगवेगळ्या गोष्टी शिकवत आहेत. त्या सगळ्या शिक्षकांनासुद्धा नमस्कार करते. आणि इथे उपस्थित आता परीक्षा संपवून प्रमाणपत्र घ्यायला आलेले सगळे विद्यार्थी आपण म्हणतो त्यांना, तर त्यांचंसुद्धा काय म्हणतात त्याला, नमस्कारच आहे त्यांनासुद्धा, कारण की ते पण काहीतरी मोठं करू घातलं आहे त्यांनी. तर सर्वांना नमस्कार. उपस्थित जे ऐकण्यासाठी लांबून आले, पाऊस पाणी असतानासुद्धा, तर त्यांनासुद्धा नमस्कार. आणि आता मला त्यांनी बराच वेळ दिलेला आहे बोलायला, तर नमस्कारातच 15 मिनटं घालवले असं नको व्हायला पुढे जाऊन. तर नमस्कार अशा करता की सगळे आले, मला त्याची दखल घेणं खूप महत्त्वाचं वाटतं. का महत्त्वाचं वाटतं? अशा प्रकारच्या कार्यक्रमाला येऊन बसण्याची इच्छा होणे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वाट काढून येऊन बसणे ही आपली पूर्वजन्माची पुण्याई आहे. तर हे पूर्व सुकृत तुमचं सगळं दिसतंय ना समोर, त्यामुळे सगळेजण हे विशेष आहेत आणि त्या विशेषतेची दखल घेणं हे आवश्यकच आहे ना. तर म्हणून दखल घेतली. तर आता सगळेजण योग विद्या गुरुकुल कार्याची माहिती मी आत्ता ऐकली सगळी. खूप मोठं काम आहे आणि 1960पासून चालू आहे ते आत्तापर्यंत, म्हणजे जवळपास 60 वर्ष झाली आता, 60 वर्षांच्या वर झाली. तर एवढं मोठं दीर्घकालीन एखादी गोष्ट चालवणं आणि मग त्याच्यात अडचणी आल्या नसतील काय? अडचणी खूप येतात. 75,000 शिक्षक निर्माण केले, अडचणी आल्या नसतील का? काळाप्रमाणे लोकांचा इंटरेस्ट कमी होतो. आता सगळ्यांना वेगवेगळेच इंटरेस्ट आहेत. हे काय बोर, अशी जनसामान्याची मानसिकता झाली असताना अशा प्रकारचं कार्य अव्याहत चालू ठेवणं, अडचणींना पार करत, मग त्या अडचणींना पार करताना न खचणं, जाऊ दे, सोडून देऊयात, ह्यातनं काय मिळणार आहे, दुसरं काहीतरी करू, त्यात खूप पैसा आहे, असे म्हणणारे तर केवढे लोक भेटतील. तर सगळ्या प्रकारची लोक या जगात आहेत आणि ती आपल्याला स्फुरण देतात, मोटिवेशन पण देतात, विरोधही करतात. अशा सगळ्या परिस्थितीत अव्याहत एखादं मोठं काम चालू ठेवणं, ह्यासाठीचं मोटिवेशन काय असतं? मोटिवेशन सगळ्यांना समजतं ना शब्द? इन्स्पिरेशन, प्रेरणा. प्रेरणा म्हणजे काहीतरी नवीन एक्साइटिंग आहे म्हणून सुरू केलं, 1 वर्षाची परीक्षा दिली आणि मग सगळं झालं फुस. असं नाही. चालू ठेवणं, चालू ठेवणं, चालू ठेवणं. या चालू ठेवण्यासाठी जी प्रेरणा लागते ते मोटिवेशन लागतं. ते कोणतं मोटिवेशन असतं? तर त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत. कारण हे मोटिवेशन जे असतं ना, ही प्रेरणा जी असते ती अशी असते की ती अशी तात्पुरती, थोड्या वेळासाठी टाईमपास म्हणून केलं काहीतरी आणि नंतर आम्ही सोडून दिलं, अशी नसते. हे मोटिवेशन, ही प्रेरणा कशी असते? सतत निरंतर एखादी गोष्ट करत राहण्याची प्रेरणा आहे. आणि चॅलेंजेस तर येणार आहेत, विरोध होणारे, लोक डिसइंटरेस्टेड राहणार आहेत, सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण कुठेच आम्ही मन खट्टू न करता चालू राहणे, तर त्याच्यासाठीचं मोटिवेशन हे आपल्याला अध्यात्मविद्येतनं मिळतं.
हां, आता इथे योग विद्या गुरुकुल म्हटले, विद्या शब्द खूप मोठा आहे इथे. हां, विद्या म्हणजे काय? कारण दोन शब्द येतात. हां, एक असते विद्या, दुसरी अविद्या. हां, आता विद्या अविद्या फरक खूप मोठा आहे. हां, अविद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे ती गोष्ट हां जी आम्ही वैयक्तिक आमचं घर चालवण्यासाठी, हां आमचं पोट भरण्यासाठी, ठीक आहे ना, हे जे अनेक कोर्सेस युनिव्हर्सिटीजमध्ये चाललेले आहेत ते अविद्यारूप असतात. अविद्या म्हणजे वाईट नाही बरं का, काही वाईट नाही, पण त्या अविद्येचा हेतू किंवा गोल्स जे असतात ना ते असतात. अविद्या लागल्या ना, म्हणजे सगळं घाण असं नाही बरं का त्याच्यामध्ये. तर लागलं म्हणजे त्याचा काय अर्थ होतो? अल्प. अल्प म्हणजे त्यांचे गोल्स कसे आहेत? ह्या सगळ्या अविद्यांचे अल्प आहेत. अल्प म्हणजे काय? लिमिटेड आहेत. काय गोल्स आहेत? कशासाठी कॉलेजमध्ये जात आहे? कॉम्प्युटर शिकतायत. कशासाठी शिकतायत? नाही, पगार चांगला मिळेल, मग काय होईल, मग मी मोठ्या घरात राहीन, माझ्याकडे मोठी कार येईल, मग मी फॉरेन टूरला जाईन. म्हणजे हेतू काय आहे या सगळ्या शिकण्याचा? अल्प आहे ना. अल्प का बरं? लिमिटेड का बरं? मी माझाच विचार करते फक्त. मी माझाच विचार जिथे करते आणि त्याच्यासाठी जे काही शिकते सगळ्या गोष्टी, त्यांना काय म्हणतो आपण? अविद्या. हां, म्हणून आपल्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना म्हणतो आपण प्रेमाने विद्यापीठं, पण मी त्यांना अविद्यापीठं म्हणते, कारण त्या अविद्येची शिक्षणं देतात. हां, ते काय करतात? तुम्हाला सिलेबस शिकवतात आणि हे शिका आणि पैसे मिळतील खूप सारे, त्याची पण गरज आहे, नाही म्हणायचं नाही आहे त्याला. पण इथे काय लिहिलं आहे? योग विद्या गुरुकुल विद्या आहे. विद्या काय करते? विद्या आम्हाला निघून गेलं ना, त्याच्या मागचं निघून गेलं, आता उरली विद्या. निघून गेलं म्हणजे काय निघून गेलं? अल्पभाव. हां, नॅरो माइंडेडनेस आमचा निघून गेला. लिमिटेड ॲप्रोच, लिमिटेड गोल्स आमचे गेले आणि आम्ही कसे झालो? अनलिमिटेड झालो, व्यापक झालो. विद्या हां, आता ही विद्या काय करते? विद्या आम्हाला विश्वा एवढं व्यापक करते, विश्वा एवढं मोठं करते. म्हणून आमचे जे लिमिटेड गोल्स असतात ना ते काय आता होतात? वैश्विक होतात, विश्वाचे होतात. हां, आमचं लिमिटेड अस्तित्व असतं ना ते आता वैश्विक होतं, युनिव्हर्सल होतं. ती विद्या असते. आणि विद्येमध्ये सगळ्यात मोठी विद्या अध्यात्मविद्या म्हटलेली आहे भगवद्गीतेने. हां, भगवद्गीता आउट ऑफ सिलेबसची गोष्ट नाही बरं का, कारण ती योगशास्त्राचं, योगशास्त्र हा शब्द आलेला जवळपास पहिला ग्रंथ भगवद्गीताचे. हां, योगशास्त्र. तर त्याच्यामध्ये ना प्रत्येक अध्यायाच्या शेवटी कसं म्हटलेलं आहे? श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु हां ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे कृष्णार्जुन संवादे अमुक अमुक नाम प्रथमोध्याय द्वितीयोध्याय, म्हणजे असं पुढे पुढे म्हटलं. मग ते काय माहिती आहे का? योगशास्त्र प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आहे बरं का. दोन शब्द खूप महत्त्वाचे. बाकी ग्रंथाचं नाव भगवद्गीता आहे म्हणून भगवद्गीता असो. हां, त्याच्यामध्ये दोन शब्द महत्त्वाचे आले. आजकाल आपण टाकतो ना व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर, आपण काय टाकतो बघा, एक हॅश करून असं टाकतो का, काय म्हणतात त्याला? हॅशटॅग. हॅशटॅग धिस, हॅशटॅग दॅट, हॅशटॅग क्रिकेट मॅच, हॅशटॅग आय एम इंडियन, काय काय हॅशटॅग. का बरं हॅशटॅग टाकता? तो हॅशटॅग का टाकतात पोस्टवर, रीलवर, इकडे तिकडे? कोणाला माहिती आहे? म्हणजे त्या विषयाला कोणी शोधत असेल तर आमची पोस्ट, आमची रील त्या सब्जेक्टची आहे म्हणून त्याला गुगलनी शोधून देताना आमची रील पण दाखवावी बरं का. म्हणून आम्ही हॅशटॅग 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 टाकतो सगळीकडे. तसं गीतेमध्ये त्यांनी टाकलं आहे हॅशटॅग योगशास्त्र, हॅशटॅग ब्रह्मविद्या. हॅशटॅग टाकलेलं तिकडे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी टाकले बरं का हॅशटॅग. तर आता हे का टाकलं हॅशटॅग? योगविद्या ब्रह्मविद्या योगशास्त्र असं का टाकलं?
असं टाकलं कारण की ज्यांना ज्यांना ब्रह्मविद्येमध्ये इंटरेस्ट आहे इकडे या, ज्यांना योगशास्त्रामध्ये इंटरेस्ट आहे इकडे या, कारण त्या सगळ्याचं निरूपण सविस्तरपणे त्यात केलं. आता हे योगशास्त्र म्हणजे काय, कारण आमचा पण अभ्यासाचा विषय योगशास्त्राशी संलग्न आहे. अनेक लोकांनी MA योगशास्त्र केल्याचं मी आत्ता इथे बसल्या बसल्या ऐकत होते. काय योगशास्त्र, काय ब्रह्मविद्या? तर ब्रह्मविद्या म्हणजे काय की कन्सेप्ट, एक असतं कन्सेप्ट आणि मग त्या कन्सेप्टला डेमॉन्स्ट्रेट करण्याची पद्धत म्हणजे योगशास्त्र. बरोबर ना? कन्सेप्ट आपण त्याला थोड्या वेळासाठी थिअरी म्हणू, पण नुसत्या थिअरीनी होत नाही ना. थिअरीमध्ये सगळ्या आसनांवर एक पुस्तक दिलं, मग झाले का आम्ही सुदृढ? झाले आमचे सगळे स्नायू लवचिक? नाही ना. मग काय करावं लागतं? त्याला करून बघावं लागतं. करण्याची रीती पद्धती, त्याला काय म्हणतो आम्ही? शास्त्र. शास्त्र येते, शास्त्र येते म्हणजे हल्ली फारच त्याचं कॉमेडी करून टाकले. शास्त्र शब्दाचा अर्थ आहे की त्याची एक विविक्षित रीती पद्धती. कारण कुठलीही गोष्ट प्रॅक्टिकली करण्यासाठी तुम्हाला स्टेप्स द्यावे लागतात. स्टेप्सनी ते एक एक करून प्रत्येकाला आपापल्या प्रकृतीप्रमाणे ते करावे लागतात. आता मगाशी डेमो झाला नाही, इथे छान खूप सुंदर केलं दोघींनी. नावं विसरले, एकीचं नाव प्राची, माझं नाव प्राची असल्यामुळे मला लक्षात राहिलं. आणि दुसरीचं नाव मी विसरले, पण तिने प्रियंका. तर तिने पण खूप छान केलं. तर त्या दोघींनी जे डेमो दिला इथे, तर हा डेमो दिला तर त्यांनी काय केलं? करून दाखवलं. त्यांनी दाखवलं की आम्ही किती प्रमाणात वाकू शकतो आहे, पुढे मागे बरंच काही काही दाखवलं. आता डेमो दिला ना त्यांनी, म्हणजे काय दिलं की त्यांनी त्या शास्त्र म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप शिकून ते तुमच्या समोर प्रस्तुत केलं. तर शास्त्र असतं म्हणजे काय, त्याची एक विशिष्ट रीत आणि पद्धत असते, त्या मेथड असते, त्यांनी आपण स्टेप बाय स्टेप करतो. आणि मग त्याला योगशास्त्र म्हटलं म्हणजे काय, तर योग हा खूप मोठा शब्द आहे, फार त्याची व्याप्ती मोठी आहे. आणि आता तुमचे एवढे स्तर पण होत जाणार आहेत, तशी तशी तुम्हाला ती व्याप्ती कळणारच आहे हळूहळू. पण मी थोडक्यात सांगते. तर योग म्हणजे काय, युज धातूपासून बनलाय ना. युज म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना? जोडणे, जोडणे, बरोबर. योग म्हणजे जोडणे. बरं, मग जोडायचे कोणाला? फेविकॉल का मजबूत जोड आहे? कोणी कोणाला जोडायचे, का जोडायचे, कसं जोडायचं? मग कोणी जोडायचे? आम्ही जोडले जायचे. पण कशाला? कारण जोडण्यासाठी काय पाहिजे? दोन गोष्टी पाहिजे. एकच गोष्ट असेल तर कशी काय जोडल्या जाईल बरं? दोन गोष्टी पाहिजे ना. आणि मग त्या दोन गोष्टींना आम्ही जोडणार, त्याला आम्ही योग म्हणतो. मग आता कोणत्या दोन गोष्टी ज्या आम्हाला जोडायच्या आहेत? दोन गोष्टी जोडायच्या कोणत्या आहेत? एक तर आम्ही नक्की आहे. आणि मग दुसरी गोष्ट कोणती आहे ज्याच्याशी आम्हाला जोडल्या जायचं? तर ती दुसरी गोष्ट म्हणजे हे दिसणारं, ह्याला विश्वरूप म्हणतात, ह्याला समष्टी म्हणतात. हे जे आपल्या व्यतिरिक्त दिसणार आहे ना, त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे? जोडल्या जायचं. युज, जोडल्या जायचे. त्या जोडल्या जाण्याला काय म्हणतो आपण? योग. योग म्हणतो. जोडल्या जायचं. मग आता कसं जोडल्या जायचं बाबा? कसं जोडल्या जायचं? मग आम्हाला एका ठिकाणी ठेवा आणि संपूर्ण विश्वाला इकडे ठेवा, फेविकॉल आणा, असं काही करता येईल का? पण आम्ही विश्वाच्या बाहेर जाऊ शकतो का? विश्वाच्या बाहेर जाऊ शकतो. आम्ही म्हटलं चंद्रावर गेलो का विश्वाच्या बाहेर? मंगळावर गेलो विश्वाच्या बाहेर? नको, आमची गॅलेक्सी नको, दुसऱ्या गॅलेक्सीत जाऊयात. गेलो का विश्वाच्या बाहेर? सगळं काही विश्वाच्या आत आहे आणि आम्ही सुद्धा विश्वाच्या आतच आहे. मग जी गोष्ट त्याच्या आतच आहे त्याला कसं काय जोडायचं? म्हणजे मुळात योग जोडायचा आहे का जोडलेलंच आहे हे ओळखायचं आहे. बघा, योगामध्ये जोडायचं आहे का जोडलेलंच आहे ऑलरेडी, आम्हाला ते कळत नाही आहे. काय वाटतं?
जोडायचं आहे का जोडलेलंच आहे हे ओळखायचं आहे सांगा? जोडलेलंच आहे. आम्ही या विश्वाशी जोडलेलेच आहोत ते आम्हाला ओळखायचं आहे. आणि त्या ओळखण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? योग. आणि ती प्रक्रिया सविस्तर जेव्हा सांगितली जाते त्या सविस्तर प्रक्रियेला काय म्हणतात? शास्त्र. तर योगशास्त्र आहे. ठीक आहे. आता आम्ही हे जे जोडलेले आहोत पण आम्हाला कळत नाही आम्ही जोडलेले आहोत. आम्हाला काय वाटतंय? आम्ही वेगळे, हे वेगळे, हे वेगळे. आम्हाला असंच वाटतं ना. मग आम्ही तुटतो कशामुळे? तर तेही तुम्हाला माहिती आहे उत्तर. तुटतो आम्ही कशामुळे? तर मनामुळे. हा सगळा खेळ करणारा जो आहे ना त्याला मन म्हणतात. हां, आपण आपल्या स्वतःला या तुमच्या अभ्यासात पण आलं असेल की आपण 4 भागांमध्ये आपण स्वतःला जाणतो. कोणते 4 भाग आहेत ते? एक इंद्रिय. इंद्रिय म्हणजे कळतं तुम्हाला? हां, आपली 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि हा संपूर्ण देह ज्या इंद्रियांनी बनला आहे हां, हे आपलं स्थूल स्वरूप. हां, पण त्या इंद्रियांना कंट्रोल करणारं, हां, त्याला ॲक्सिलरेशन देणारं, पळ पळ पळ, अरे थांब 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 थांब, त्याला काय म्हणतात? प्रेरक नियामक. हां, म्हणजे गाडी चालवतात ना सगळेजण, 2 व्हीलर 4 व्हीलर, ॲक्सेलरेटर देणारं आणि दुसरं काय असतं त्याच्या विरुद्ध? ब्रेक. ॲक्सेलरेशन आणि ब्रेक. प्रेरणा देणारं आणि नियमन करणारं असं कोण असतं? मन असतं. कुठे मन? मन आपल्या आत ते सूक्ष्म आहे ना. सूक्ष्म म्हणजे दिसत नाही आहे पण आहे नक्की. मग कुठे? जे सूक्ष्म असतं ते स्थूलात पूर्णपणाने भरलेलं असतं पूर्ण. म्हणून सगळीकडे मन. सगळीकडे मन आहे. म्हणजे आमची इंद्रिय आहेत, मग मन आहे. मग त्याच्याहून सूक्ष्म अजून काय माहिती आहे का? त्याला म्हणतात बुद्धी. मन आणि बुद्धी. आणि बुद्धीपेक्षा पण अजून त्याला म्हणतात चित्त. चित्त. हां, चित्तवृत्ती. कुठे गेली आमची ताई इथे? हां, त्यांनी सुरुवात केली तिने. हां, त्यांनी सुरुवात केली तिने, बरोबर ना. म्हणजे चित्त आणि चित्ताच्या या वृत्ती. हां, कोणत्या वृत्ती? मन, बुद्धी, अहंकार. अहंकाराला आपण इंद्रिय म्हटलं आता. स्थूल अहंकाराला इंद्रिय म्हणायचं. चित्तवृत्ती इंद्रियांच्या चित्ताच्या वृत्ती आहेत ह्या. आता हे आमचं स्ट्रक्चर आहे. शास्त्र आहे ना, शास्त्रामध्ये सगळं समजवलेलं असतं. हे कसं आहे? स्ट्रक्चर आहे. चित्त, हां, बुद्धी, मन, इंद्रिय. बुद्धी, मन, स्थूल अहंकार, त्याला आम्ही इंद्रिय म्हणतो आहे. आता आम्हाला जेव्हा आरोग्य संपन्न व्हायचं आहे असं कोणीतरी म्हटलं मगाशी, आरोग्य संपन्न व्हायचं आहे सगळ्यांना. मग ते आरोग्य संपन्न कसं कसं व्हायचं? मग इंद्रिय पातळीवर आरोग्य संपन्न व्हायचं आहे, मनाच्या पातळीवर आरोग्य संपन्न व्हायचं आहे, बुद्धीच्या पातळीवर आरोग्य संपन्न व्हायचं आहे आणि चित्ताच्या पातळीवर आरोग्य संपन्न व्हायचं आहे. म्हणून आम्ही काय करतो? एक शब्द खूप छान वापरतात ना याच्यामध्ये. कुठला? स्वस्थ. हां, स्वस्थ व्हा. स्वस्थ म्हणजे काय? शब्दाला फोडूयात थोडंसं. स्व आणि स्थ. स्व आणि स्थ. स्व म्हणजे काय? मी. आणि स्थ म्हणजे काय? स्थित होणं. तुम्ही तुमच्या स्थानावर जेव्हा स्थित होता, हां, आपण आपल्या स्थानावर जेव्हा स्थित होतो ना तेव्हा खरं तर आपली इंद्रिय, मन, बुद्धी सगळं काही स्वस्थ असतं. आणि जेव्हा आम्ही आमच्या स्थानावर स्थित नसतो तेव्हा आम्ही कसे असतो? अस्वस्थ. अस्वस्थ, बेजार, रेस्टलेस. आम्हाला वाटतं मी जे करते ते मला आवडत नाही आहे. खूप मुलं म्हणतात ना, मी जे करते ते मला आवडत नाही आहे, मी जे जॉब करतो आहे तो आवडत नाही आहे, मी जे शिकते ते मला आवडत नाही आहे. बेजार असतात बिचारे. का बेजार असतात ते? काय असतात? अस्वस्थ. त्यांना त्यांचं स्थान ह्या विश्वातलं सापडत नाही आहे. आणि सापडत नाही आहे म्हणून ते बेजार आहेत. आणि ज्या क्षणी आपल्याला आपलं हे विश्वातलं स्थान सापडतं त्यावेळी आपण काय होतो? स्वस्थ होतो.
मग आपल्याला काय मिळतं? स्वास्थ्य मिळतं. लोक म्हणतात फार तुमचं चांगलं आहे बरं का, तब्येत वगैरे एकदम. हां, मग कसं काय? मग ह्या सगळ्या पातळ्यांवर आम्हाला काय व्हायचं आहे? स्वस्थ व्हायचं. हां, तर म्हणून आत्ता तुम्ही जे शिकलात, हं, आता परिचय आणि प्रवेशमध्ये, आणि नंतर शिक्षक आता जे होणार आहेत, तर आता ते इंद्रिय पातळीवर आसनं शिकलात. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. कारण की काय होतं इथे, हां, याला द्रव्यमय यज्ञ म्हणतात गीतेमध्ये. द्रव्यमय यज्ञ काय उपयोग आहे याचा? की आम्ही इंद्रिय पातळीवर आमच्या सगळ्या स्नायूंना हां काय करतो? ॲक्टिवेट करतो आहे, त्यांना सशक्त करतो आहे. बरं, नुसती सशक्तता नसते बरं का, ती नुसते मसल बिल्ड केलेत ते जिममध्ये असतं, हां, किंवा ते पाश्चात्य दृष्टीने असतं. भारतीय स्वस्थतेमध्ये शक्ती पण असते आणि लवचिकता पण असते. शक्ती आणि लवचिकता दोन्ही असतं. हां, तर नुसतेच असे करून असे कडक झालेली माणसं नसतात योग करणारी, ती लवचिक असतात, पटकन खाली बसतील, पटकन उठतील. हां, तर तसं आहे ते. तर म्हणून नुसतं बळ नाही, तर शरीराच्या सगळ्या स्नायूंचं आम्ही त्याला सशक्तीकरण म्हणतो, त्यांची लवचिकता जपणं म्हणतो. म्हणून इंद्रिय पातळीवर तुम्ही अथक प्रयत्न करता आहात आणि त्याच्याद्वारे मनुष्याच्या इंद्रियांना काय करायचा प्रयत्न करतो आहे आम्ही? स्वस्थ. प्रत्येक इंद्रियाचं त्याचं स्थान, प्रत्येक आपल्या मसल्सचं स्थान, ते तुम्ही कसं करताय? पक्क करताय, सुदृढ करताय. ठीक आहे, त्यांना स्वस्थ करताय. पण इंद्रियांच्या पुढे आपल्याला काय आहे? मन आहे. हां, आणि मनाला पण स्वस्थ करायचं आहे. आणि मनाच्या पुढे कोण आहे? बुद्धी आहे. मनाच्या पुढे बुद्धी आहे. हां, आता या बुद्धीने काय करायचं आहे? बुद्धीचं काम काय, मनाचं काम काय? आता मन तसं स्वस्थ करणं फार अवघड आहे. मन चंचल आहे आणि मनच काय करतं? या विश्वाशी आम्ही योग पावलेलेच आहोत, योग पावलेलेच आहोत, पण आम्हाला सांगतं की आमचा विश्वाशी योग नाही, आम्ही वेगळे, विश्व वेगळं. आम्हाला एक आयसोलेटेड फिलिंग देतं, वेगळेपणाचं फिलिंग देतं. कोण? मन. हां, आता या मनाला ताब्यात आणण्यासाठी मनाचा कंट्रोलर, सुपरवायझर कोण आहे तो शोधायला पाहिजे. इंद्रियांचा सुपरवायझर मन आहे ना. आता मनाचा सुपरवायझर कोण आहे? बुद्धी आहे. बुद्धी आमची कशी असते? अज्ञानामध्ये बेशुद्ध झोपलेली असते. तिचा वापरच आम्ही करत नाही. आम्ही तिचा वापर फक्त कोर्स करायचा, जॉब मिळवायचा आणि पैसे मिळवतो म्हणून, बस तेवढाच. पण आम्ही त्या बुद्धीचा उपयोग करत नाही. आता या बुद्धीचा उपयोग करायचा म्हणजे तरी काय करायचं? सुडोकू सोडवायचं का? हां, सुडोकू सोडवू शकता, म्हणजे माझं त्याच्याबद्दल नाही, पण इथे ह्या शास्त्रामध्ये या बुद्धीचा उपयोग काय आहे? मेनली काय? तर बुद्धीला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? निश्चयात्मिका वृत्ती. बुद्धी निश्चय करते. निश्चय करणारी एवढी मोठी गोष्ट आहे. झोपलेली ती आपल्या, तिला जागं करायचं. उठ बाई, हां, सुदृढ हो, सशक्त हो, स्वस्थ हो, आणि काय कर? निश्चय कर. कशाचा निश्चय कर? आमचा या विश्वाशी योग आहे हा निश्चय कर. कारण ते मन आहे ना, तू झोपली आहेस ना बुद्धी, तर मन काय करतंय? वेड झाले. हां, वेड झाले. त्याला हे कळत नाही की ह्या विश्वाशी आमचं काय नातं आहे. या मनाला कळतच नाही आहे ते. आणि मन काय करतंय? मन उड्या मारतं, इकडे जा, तिकडे जा, हे कर, ते कर. हां, इकडे सुख मिळते का बघूयात. थोडंसं मिळालं, आता बोर झालं. इकडे सुख, हां, धर सोड, धर सोड. मनाचं मोटिवेशन कसं असतं? मनाचं मोटिवेशन मनासारखं होत असेल तोपर्यंत करायचं, आणि मनासारखं नाही झालं तर सोडून. आपल्याला कोणतं मोटिवेशन पाहिजे? की मनासारखं नाही झालं, 60 वर्षापासून काहीतरी कार्य सुरू आहे, अडचणी येतील, सगळं येईल, पण आमचं मोटिवेशन हललं नाही पाहिजे. मग ते मनाचं मोटिवेशन असू शकत नाही. मन फार चंचल आहे. माझ्या मनासारखं होतं आहे, सगळे शिक्षक माझं कौतुक करत आहेत, आणि मी 4 लोकांना शिकवते, पैसे पण मिळत आहेत,
आणि लोक चांगलं चांगलं म्हणतात, करतोय. पण एखाद्या दिवशी विपरीत पण होऊ शकतं. चांगलं म्हणणारं कोणीच नसेल, कुणीतरी चूक दाखवून देईल आपली, की प्राची तू हे चुकीचं करते, झालं काय, याच्यात अर्थ नाही आहे, हे सोडून देऊ, दुसरं काहीतरी करूया. बघा मोटिवेशन कसं आहे आमचं, खूपच फुसकं आहे मनाचं. म्हणून ते मोटिवेशन कोणतं पाहिजे, बुद्धीचं. पण बुद्धीला सुदृढ करायचं म्हणजे काय करायचं, तर बुद्धीला सांगायचं तू हे जाण, काय जाण, तुझं आणि हे दिसणारं सगळे ह्याचं नातं काय, तुझं आणि दिसणारं सगळे ह्याचं नातं काय. मन काय म्हणतं, काय नातं आहे, मन म्हणतं मी भोगता आणि हे भोग्य. मन काय म्हणतं, मी भोगताय, मी एन्जॉय करणारी आहे आणि हे माझी एन्जॉयमेंटची साधनं आहेत. हां, तर मी एन्जॉय करेन, एन्जॉय नाही होणार तेव्हा फेकून देईन. म्हणून आमच्यामध्ये कोणतं कल्चर येऊ आलेलं आहे म्हणजे त्याला म्हणतात यूज अँड थ्रो. यूज अँड थ्रो कल्चर आहे आपलं, ते कल्चर नाही आहे. कारण आम्ही भोगता भोग्य नाहीच आहे. हां, आम्ही काय, माझं आणि ह्याचं दिसणाऱ्याचं नातं काय, आमचं नातं असं आहे की आम्ही सगळे मिळून एक आहोत. मी विश्वाचा अंश आहे. हां, एखाद्या लाटेचं समुद्राशी नातं काय, काय नातं आहे लाटेचं समुद्राशी, विचार करा. लाट पाहिली ना समुद्राची, हां, दोन्ही एकच आहे. थोड्या वेळासाठी लाट वेगळी वाटते, पण तिला माहिती आहे मी या समुद्रातनंच आली आहे. थोडा वेळ अशी वर आले आणि आता समुद्रातच जाणार आहे. मी समुद्रच आहे, मी समुद्राचाच भाव आहे. तसंच हे विश्व नावाचं मोठं समुद्र आहे आणि त्याची आपण काय आहोत, लाट आहोत. हे भान आम्हाला जेव्हा होतं, हे आम्हाला लक्षात येतं, तेव्हा आता मी योग शिक्षक का झाले, कारण की 4 लोक म्हणतात छान करते म्हणून, का त्याच्यात आता 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 ते ना एकदम काय म्हणतात त्याला, हिट आहे बरं का. सगळे लोक, ते गव्हर्मेंट पण योग करते, भरपूर पैसा आहे त्याच्यामध्ये. हे कारण नसावं, हे मोटिवेशन फार खराब आहे. मोटिवेशन काय पाहिजे, की मी ह्या विश्वाचा हात आहे, पाय आहे, डोळे. हां, आपले हात आपल्यासाठी काम करतात का नाही, करतात. कसे करतात, चिडून चिडून करतात का, काय प्राचीसाठी पाणी ग्लास उचलावा लागतोय, तिला पाणी द्यावं लागतंय, असं करतात का. पाय आपल्यासाठी चिडून चिडून काम करतात. कसे करतात ते, आपले हात आपल्यासाठी काम प्रेमाने करतात. ते म्हणतात की प्राची माझं मूळ स्वरूप आहे, मी प्राचीचा हात आहे, त्यामुळे प्राचीला तहान लागली तर मी पाणीचा ग्लास उचलेन, तिला देईन, पुन्हा ग्लास ठेवेन. बघा, आता ह्या विश्वाचा आपण हात आहोत, पाय आहोत, डोळे आहोत. आता या विश्वासाठीचं काम कसं करायचं, प्रेमाने करायचं, न कंटाळता करायचं, कारण हे आपलं स्वरूप आहे ना. आपल्याकडे एक पद्धत आहे बघा, लहान मुलं पूर्वी, आताचं मला माहीत नाही पण अजून आहे तशी चालू, मोठ्यांना नमस्कार करतात. घरी आजी असतील, आजोबा असतील, गुरुजन असतील, नमस्कार करतात. नमस्कार केल्यावर काय म्हणतात ते, मोठी हो, मोठा हो. बरं, मला कळायचंच नाही हो लहानपणी, मोठी हो म्हणजे नेमकं म्हणायचं काय आजीला, की मोठी हो म्हणजे माझी हाईट 8 फूट होऊ दे. पण समजा माझी हाईट 8 फूट झाली तर सगळं अवघड होईल ना, मला बसमध्ये बसता येणार नाही, ट्रेनमध्ये जाता येणार नाही, घरात पण छताला डोकं टेकेल माझं. हां, तर मग नाही, मग मोठी हो म्हणजे आडवी मोठी हो. नाही, तसं पण नसावं, कारण त्याच्यातही काय माझं कल्याण नाही आहे, भलं नाही आहे. मग मोठी हो म्हणजे माझं वजन तरी 200 किलो व्हायला पाहिजे. कळायचंच नाही मोठी हो म्हणजे काय. हां, का ते असं फुगतात, मोठे होतात सिरियलमध्ये, तसं मोठं व्हायचं का काय, आपण कळतच नव्हतं ना. मग जेव्हा या ज्ञानामध्ये आले तेव्हा मला कळलं मोठं व्हायचं म्हणजे काय व्हायचं. आमचं मन आहे ना, आमची इंद्रिय फुगणार नाही आहे तशी, अशी मोठी मोठी होणार नाही झूम इन केल्यासारखी, तसं नाही होणार आहे. आमचं मन आहे ना, ते आम्हाला म्हणतं हे विश्वाचं आणि माझं काही नातं नाही आहे. तर त्या बुद्धीला जागं कर आणि बुद्धीला सांग या विश्वाचं आणि तुझं कसं नातं आहे. हे मी या विश्वाचे हात आहे, मी या विश्वाचे पाय आहे, मी या विश्वाची वाणी आहे.
मी या विश्वाचे डोळे. आपापल्या क्षमतांप्रमाणे आपण या विश्वाशी कसे जोडलेले आहोत. योग आहे आपला. आणि म्हणून आम्ही जेव्हा शिक्षक होतो तेव्हा आता हात जसे आपल्या पूर्ण शरीरासाठी प्रेमाने काम करतात तसं आपल्याला आपल्या ह्या विराट शरीरासाठी, म्हणून याला काय म्हटलं आहे, विराट. विराट कोहली नाही, विराट. विराट म्हटलं की तेच नाव येतं डोक्यात. नाव छान ठेवले त्यांच्या आईवडिलांनी, विराट. विराट काय आहे, मोठं. म्हणजे माझं स्वरूप, मी या विश्वाशी योग झाला ना माझा. आता मी किती मोठी झाले, विश्वा एवढी मोठी झाले. कारण की आता माझ्या विचारांमध्ये फक्त माझा विचार नाही आहे, माझ्या विचारांमध्ये विश्वाचा विचार आहे. माझ्या विचारांमध्ये फक्त माझं भलं व्हावं असं नाही आहे, माझ्या विचारांमध्ये विश्वाचं भलं व्हावं असा विचार आहे. विश्व कल्याण हा विचार आहे. म्हणून मी म्हटलं की हा योग आम्ही शिकलो, योगासनांचा पहिला टप्पा इंद्रिय पातळीवर. पण आता ह्या योगाचा विनियोग काय करायचा, विनियोग काय करायचा. विनियोग म्हणजे माहिती आहे, विनियोग शब्द नाही या पिढीला माहिती नाही बहुतेक खूप जणांना. विनियोग म्हणजे काय, एखादी गोष्ट मला मिळाली. मला समजा 10,000 रुपये मिळाले. तर आता मी या 10,000 रुपयांचा विनियोग काय करणार आहे. तर कोणी म्हणेल मी 5,000 रुपये दान करणार आहे, कोणी म्हणेल मी काय माझ्यासाठी अमुक साडी घेणारे, ड्रेस घेणारे. असं विनियोग कळतं आहे, म्हणजे त्याचा उपयोग. म्हणजे आपण त्याचा उपयोग काय करणार. तर कुठलीही गोष्ट आपल्याला प्राप्त झाली, मिळाली की त्याचा विनियोग आपण काय करायचा विचार करतोच ना. मी कार घेतली, आता विनियोग काय करू. मी शिक्षण घेतलं, आता त्याचा विनियोग काय करू. विनियोग म्हणजे काय की मी त्याचं आता काय करू, जे मला मिळालं आहे मी त्याचं काय करू. तर त्याचं काय करायचं आहे, आपल्या ह्या विश्वविराट देहाला अधिक सुंदर बनवण्यासाठी आपल्याला निवडलेलं आहे. आपल्याला हे ज्ञान देणारी ही सगळी मंडळी, हे सगळं गुरुकुल मिळालं आहे आणि आपल्याला सिलेक्ट केलं आहे. कशासाठी की ह्या सगळ्या गोष्टी मी या विश्वासाठी करून ह्या विश्वाला काय करेन, रोगट सगळे आजारी अशी चित्र दिसत आहेत. दवाखाने बघा ओव्हरफ्लो होत आहेत, दवाखाने ओव्हरफ्लो होत आहेत. रेस्टॉरंट आज तर संडे लाईनच लावावी लागणारे ओव्हरफ्लो, थिएटर ओव्हरफ्लो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये बघा काय झालं आहे, आजार निर्माण करणाऱ्या सगळ्या गोष्टी आता काय होत आहेत, ओव्हरफ्लो होत आहेत. पण जिथे आपण स्वस्थ होऊ शकतो तिथे लिमिटेड लोक असतात. ठीक आहे, लक्षात येतं आहे असं का. आता हे विश्वाचं स्वरूप आहे. म्हणजे त्यामुळेच तर जास्ती रोग आहेत, म्हणून तर दवाखाने भरत आहे. आता आपण काय करू शकतो, आपल्याला काय करायचं आहे, मरे ना का ते लोक. अरे असं नाही रे, ते आपलंच स्वरूप आहे ना ते. आपण सगळे मिळून एक विश्वरूप आहोत, योग आहे आपला. असं कसं मरू दे त्यांना म्हणायचं. नाही मग मी काय करू शकते, आता मी हे शिक्षण घेतलं आहे, आता मी काय करू शकते, ह्या माझ्या आजूबाजूला जे कोणी असतील, माझ्या संपर्कात येतील, त्यांना मी रोगट, आजारी, दुःखी राहू देणार नाही. मी त्यांना स्वस्थ करेन, सुंदर करेन. झालं ना. म्हणजे काय झालं, आता आपण मोठे झालो का नाही. म्हणजे आपल्या मनाची संकुचितता, अल्पता व्यापक झाली, वाईड झाली, ब्रॉड झाली. नॅरो होतं, लागलं होतं ना, ते काय व्यापक झालं. ते आपल्याला करायचं. म्हणून आम्ही हे जे छान तुम्ही शिकलेला आहात त्यांनी तुम्ही विश्वाला अधिक सुंदर करा, अधिक निरोग करा. मग त्याच्यात अडचणी येतील. तुम्ही शिकवायला जाल खूप उत्साहामध्ये आणि कोणीतरी मायसारखं येईल आणि आता तिने ते आसन मला करून दाखवलं दुसऱ्या प्राचीनी आणि मला म्हणेल कर, आणि आता माझा पाय तर जाईच ना तू मागे. ती म्हणे काय तुमची लवचिकता, तुम्हाला काही जमतच नाही आहे. मग 1-2दा मी ट्राय केलं, आठवडाभर आले आणि ती मला रोज असंच म्हणते. मी काय होईल, जाऊ दे बाबा, आपल्याला काय जमत नाही, काय नाही, सोडून द्या. आता तिचं काम काय आहे, मी पण तिचीच आहे ना, मी पण तिचीच आहे. योग आहे आपल्या सगळ्यांचा.
हां, तर मला असं करू नये, हळूहळू शिकवावं, हळूहळू स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, आता तुमचं हे स्टिफ आहे, आधी ते आपण मोकळं करू, मग स्टेप नंबर 2. शास्त्र आहे ना ते, एक एक स्टिफ भाग माझा मोकळा करत करत थोडंफार तिथपर्यंत. त्याच्यात तिला कष्ट आहेत, नक्की कष्ट आहे, तिला खूप पेशन्स ठेवायला लागणार आहे. पण अरे मी पण तिचीच आहे ना. तिने हे जर समजलं की मी तिचीच आहे, तर मग गंमत सुरू होते ना. मग तिकडे प्रेम येतं, मग ती मला सहन पण करते, मग ती माझ्या लिमिटेशनचा विचार करते, मग काय केल्याने हिला जमेल. नाहीतर काय, अहो नाही त्या बाईला काही येत नाही, ती वेळ ढच आहे, जाऊ दे, झालं. हा भाव आपल्यात नाही, आपल्याला येतं आहे, आपल्याला निवडलं आहे. मग आता ह्या विराट विश्वाशी आपला योग आहे आणि आपल्याला ह्याला सगळ्याला सुंदर करायचं. म्हणजे चित्तवृत्ती निरोध करायचे म्हणजे काय? निरोध करायचे म्हणजे मला कुणाशी काही घेणं नाही आहे असं करायचं आहे का? निरोध म्हणजे मला कुणाशी काही घेणं नाही असं तुटक व्हायचं आहे का मला? नाही. निरोध म्हणजे की ते अल्प अल्प होऊ पाहतं, संकुचित नॅरो माइंडेड होऊ पाहतं. त्याला म्हणायचं गप, हे सगळे माझे आहेत आणि मी यांची आहे. तर तू आपलं नॅरो माइंडेडनेस आणू नको, तू आपला स्वार्थमध्ये घुसवू नको. मग तुम्ही म्हणाल मग आम्ही पैसे कधी कमवणार? तर विश्वाचं नियोजन असं सुंदर आहे माहिती आहे का, की जे विश्वकार्यात येतात ना त्यांच्यासाठी एक गॅरंटी वॉरंटी सर्टिफिकेट आहे. कोणतं माहिती आहे का? गीतेत सांगितलं आहे, योगक्षेमम वहाम्यहम. म्हणजे तुमचा योगक्षेम, तुमचा चरितार्थ विश्व चालवतं. आपोआप तुम्हाला ते सगळं साधायलाच लागतं, आपोआप सगळीकडनं सहयोग मिळायलाच लागतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमची पण उन्नती करता आणि आपली उन्नती करता करता सगळ्यांची उन्नती करता. ह्यालाच तर विश्वकल्याण म्हणतात. अजून काय? तर हा आपला पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन, ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही सगळे शिक्षक व्हा आणि या योगाचा विनियोग सगळ्यांच्यासाठी. आणि मग माझं काय होईल? तुमचं सगळं त्याच्यात आपोआप होईल छान, आपोआप सगळं छान. तर त्या धारणेतनं करायचं आहे. तर हे अध्यात्मविद्या, हे मी शॉर्टमध्ये सांगितली तुम्हाला. अध्यात्मविद्या, विद्यानाम योगविद्या, विद्यांमध्ये श्रेष्ठ अध्यात्मविद्या. तर शॉर्टमध्ये थोडंफार मला जेवढं काही सांगता आलं, तुम्ही एवढा वेळ ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि माझी वेळ झालेली आहे, सो मी थांबते.